तस्मै श्री गुरवे नमः। नमस्कार, रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्वजण भेटत आहोत। अतिशय आनंदाचा आणि पवित्र असा हा दिवस आहे। विठ्ठलाच्या ओढीने आपण आज सर्वजण पहाटे लवकर उठून पायी वारी करत आज या विठ्ठल मंदिरापर्यंत आलो आहोत। पंढरपूरला तर खूप मोठा उत्सव आणि जनसमुदाय असतो, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। त्यामुळे आपल्याला पंढरपूरला जाऊ शकत नाही आपण, म्हणून ही प्रतिकात्मक वारी आज आपण इथं काढली। आता आपण भगवंतापुढे छोटीशी भजन सेवा सादर करणार आहोत। म्हणजे देवाला गायन सेवा अतिशय प्रिय आहे। श्री विष्णू नारदांना एका ठिकाणी सांगतात की नाहं वसामि वैकुंठे योगी नाम हृदयेन च मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद। की हे नारदा, एक वेळ मी वैकुंठात नसेन, एक वेळ मी योगीजनांच्या हृदयात नसेन, पण माझा भक्त जिथे गात असतो तिथं मी असतोच असतो। इतकं भगवंताला गायन प्रिय आहे। म्हणून आज जर आपण बघितलं असेल की जेवढे काही वैष्णव संत झाले त्यांची चित्र जर आपण बघितली तर त्यांच्याकडे एक तारी असते। ही संत मंडळी भगवंताचं गुणगान करत असतात आणि भगवंताला ते अतिशय आवडतं। संत नामदेव असो, संत तुकाराम असो, मीराबाई असो किंवा इथले कर्नाटकातले पुरंदरदास असो, हे सगळे एक तारी चिपळ्या वाजवत भगवंताच्या नामस्मरणात आकंठ उडालेले आपल्याला दिसतात। म्हणूनच आज आपण ही छोटीशी गायन सेवा इथे सादर करणार आहोत। आपल्या बेंगलोरमधले स्थानिक कलाकार ही सेवा आपल्यासमोर सादर करणार आहेत। सुरुवात करूया संत नामदेवांच्या एका अभंगापासून। या अभंगात संत नामदेवांनी विठ्ठलाच्या रूपाचं खूप सुंदर वर्णन केलं आहे, अगदी मुकुटापासून ते चरणापर्यंत। हा अभंग गायला आहे पंडित प्रभाकर कारेकर यांनी। सकाळचाच एक राग आहे, राग देशकार। तर ऐकूया हा अभंग। दीनांची माऊली आजी म्या देखियली, सादर करीत आहे श्रीयुत ऋषिकेश मोदी।